मुलांना आपण अर्थनियोजन हा जो आपला पाठ आहे तो आपण पाहत होतो। त्यामध्ये आता आपण सारणी 3 ही पाहणार आहोत। बघा, अति ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 80 पेक्षा अधिक करपात्र उत्पन्नाचे जे टप्पे आहेत ते रुपयामध्ये असे आहे की 5 लाख पर्यंत प्राप्तिकर काय असणार आहे तर तो करमुक्त असणार आहे। आणि शिक्षण उपकर हे सुद्धा करमुक्त असणार आहे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपकरण हे देखील करमुक्त असणार आहे। मग बघा, 5,01,000 ते 10,00,000 पर्यंत 20% आयकर हा भरावा लागणार आहे, करपात्र उत्पन्न वजा 5,00,000 यावर। आणि आयकरांच्या 2% तसेच आयकरांच्या 1% शिक्षण उपकरण आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक उपकरणामध्ये। मग 10,00,000 पेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर त्यामध्ये 1,00,000 अधिक 30% म्हणजे करपात्र उत्पन्न वजा 10,00,000 यावर आयकर भरावा लागणार आहे। तो किती तर आयकराच्या 2% आणि शिक्षण विभागात आयकराच्या 1%। तर वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असणाऱ्या आयकराच्या 10% सरचार्ज आणि वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयाहून अधिक असणाऱ्या आयकरांच्या 15% सरचार्ज जो आहे तो भरावा लागणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे आणि इथे आपण एक उदाहरण जे आहे ते इथे चार्टवरती घेतलेलं आहे, ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत। तर पहा, आपलं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते असं आहे की श्री म्हात्रे यांचे वय 50 वर्ष आहे आणि त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न आहे 12 लाख रुपये। तर त्यांनी खालीलप्रमाणे गुंतवणूक केलेली आहे। बघा, विमा हप्ता ते भरतात 90,000 रुपये आणि भविष्य निर्वाह निधी आहे त्यांचा 25,000 रुपये। तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आहे 15,000 रुपये आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ते आहे 20,000 रुपये। तर आपल्याला याची उकल करून घेतलेली आहे। पायरी 1 बघा, एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांचं तर 12 लाख रुपये एवढं आहे। आणि पायरी 2 बघा काय आहे तर 80C नुसार एकूण गुंतवणूक आपण इथे पाहणार आहोत। तर गुंतवणूक बघा किती आहे, विमा हप्ता आहे 90,000, तसेच भविष्य निर्वाह निधी जी आहे ती आहे 25,000 आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ती आहे 15,000 आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही किती आहे तर 20,000 रुपये आहे। मग टोटल किती होतात बघा तर 1,50,000 रुपये एवढी काय होते टोटल होते। मग आपल्याला इथे त्यांनी गुंतवणूक विचारलेली आहे। तर नियम 80C नुसार आयकरांसाठी जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची जी वजावट मान्य असते ती आपण इथे घेणार आहोत। बघा, स्टेप 3 नुसार की करपात्र उत्पन्न बरोबर काय असणार आहे, पायरी 1 मधील रक्कम म्हणजे पायरी 2 मधील रक्कम। आता ती आहे पायरी 1 ची आहे 12 लाख रुपये वजा 1,50,000 किती राहिलेले आहे तर 10,50,000 रुपये राहिलेले आहे। मग पायरी 4 श्री म्हात्रे यांना भराव्या लागणाऱ्या आयकराचे जे गणन आहे सारणी 1 च्या सहाय्याने आपण ते करणार आहोत। म्हणून बघा, श्री म्हात्रे यांचे करपात्र उत्पन्न जे आहे ते आहे 10,50,000 म्हणजे 10 लाखापेक्षा ते उत्पन्न जे आहे कसं आहे जास्त आहे। म्हणून सारणी 1 नुसार आयकर रुपये 1,12,500 म्हणजेच किती तर 30%हून उत्पन्न वजा 10 लाख यावर 30% त्यांना भरावं लागणार आहे। तर बघा, एकूण उत्पन्न वजा 10 लाख यावर 30% जो आयकर आहे तो भरावा लागणार आहे म्हणजे 10,50,000 वजा किती तर 10 लाख बरोबर किती आलेले आहे तर 50,000। मग आयकर 1,12,500 अधिक 50,000 गुणिले किती होणार आहे 30/100। मग 1,12,500 अधिक किती होणार आहे 15,000। मग त्याचे जे टोटल आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे 1,27,500 रुपये एवढी टोटल त्याची झालेली आहे। तर बघा, इथे याशिवाय 2% शिक्षण उपकर जो आहे तो आणि 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर यांचाही समावेश जो आहे तो आपल्याला इथे करावा लागणार आहे। म्हणून 1,27,500 गुणिले 2/100 याचा आपण काय केलेला आहे तर गुणाकार करून घेतलेला आहे। तो आलेला आहे 2,550 रुपये। तर माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर यांचं 1,27,500 गुणिले 1/100 आलेला
आहे, त्याचा गुणाकार आलेला आहे 1275 रुपये. तर आता इथे 1,27,500 अधिक 2,550 अधिक 1275 यांची जी बेरीज आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे आणि त्यांची जी बेरीज आहे तिघांचीही ती आलेली आहे 1,31,325 रुपये. एवढी बेरीज त्याची आलेली आहे. म्हणजे श्री म्हात्रे यांना भरावा लागणारा जो कर आहे तो किती आहे, तर श्री म्हात्रे यांना भरावा लागणारा जो कर आहे तो आहे 1,31,325 रुपये. जो आयकर आहे तो श्री म्हात्रे यांना भरावा लागणार आहे. आता जे पुढील उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की श्रीमती हिंदुजा यांचे वय जे आहे ते आहे 50 वर्ष व त्यांचे करपात्र उत्पन्न आहे 16,30,000 रुपये एवढं आहे. तर त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल, तर बघा त्यांना जो आयकर भरावा लागणार आहे तो आहे श्रीमती हिंदुजा यांचे करपात्र उत्पन्न 10 लाखापेक्षा कसे आहे अधिक या गटामध्ये आहे. मग तो गट बघा, आता सारणी 1 वापरून आपण काय करणार आहोत, त्यांच्या आयकराचे गणन करणार आहोत. मग सारणी 1 याप्रमाणे 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्नासाठी आयकर म्हणजेच किती की 1,12,500 अधिक करपात्र उत्पन्न वजा 10 लाख यावर काय आहे 30% भरावे लागणार आहेत. मग करपात्र उत्पन्न वजा 10 लाख यावर 30%. मग श्रीमती हिंदुजा यांचे जे उत्पन्न आहे वजा 10 लाख म्हणजे 16,30,000 वजा 10 लाख आपल्याला त्याची वजाबाकी करून घ्यायची आहे. ते आलेले आहे 6,30,000 रुपये एवढी आलेली आहे. मग सारणी 1 वरून देय जे आयकर आहे ते किती आहे, तर 1,12,500 अधिक 6,30,000 गुणिले किती होतात, तर 30/100 हे होतात. मग यांचा जो गुणाकार आणि जी बेरीज आहे ते आपण इथे केलेली आहे की 1,12,500 अधिक 30 गुणिले 6,300. आता त्याचा जी बेरीज आहे 1,12,500 अधिक याचा गुणाकार आपण केलेला आहे तो आलेला आहे 1,89,000 बरोबर किती, तर 3,01,500 रुपये एवढा आलेला आहे. मग यावर 1% माध्यमिक व जो उच्च शिक्षण कर आहे तो 1/100 गुणिले 3,01,500 गुणिले किती येणार आहे, तर 3,015 रुपये येणार आहे. मग 2% शिक्षण कर किती असणार आहे, तर 2% शिक्षण कर असणार आहे 2/100 गुणिले किती, तर 3,01,500 रुपये किती आलेले आहे, तर 6,030 रुपये आलेले आहे. म्हणजे एकूण आयकर 3,01,500 अधिक 3,015 अधिक 6,030 त्याची बेरीज आपण इथे केलेली आहे आणि त्याची बेरीज आलेली आहे 3,10,545. तर एकूण भरावा लागणारा जो आयकर आहे तो आहे 3,10,545 रुपये एवढा आयकर जो आहे तो भरावा लागणार आहे श्रीमती हिंदुजा यांना. आता पुढील जे उदाहरण आहे ते देखील आपण पाहणार आहोत की खालील सारणीचे निरीक्षण आपल्याला करायचे आहे आणि सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेला करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर बघा इथे अनुक्रमांक दिलेला आहे 1 आणि व्यक्ती दिलेली आहे कुमारी निकिता. वय आहे त्यांचं 27 आणि करपात्र उत्पन्न किती आहे, तर 2,34,000 आहे. मग आयकर भरावा लागेल किंवा नाही, तर भरावा लागणार नाही कारण त्यांचे उत्पन्न जे आहे ते 5 लाखाच्या आतले आहे. मग श्री कुलकर्णी जे आहे ते 36 वर्षाचं आहे आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते आहे 3,27,000 यांना देखील भरावा लागेल. आता यांचं 2.5 लाखाच्या वरती आहे म्हणून यांना काय करावं लागणार आहे, तर जो आयकर आहे तो भरावा लागणार आहे. मग श्रीमती मेहता यांचं वय किती आहे, तर 44 आहे. त्यांचं उत्पन्न आहे 5,82,000 त्यांना देखील आयकर जो आहे तो भरावा लागणार आहे. आता श्रीमती बजाज जी आहे त्यांचं वय 64 वर्ष आहे आणि करपात्र उत्पन्न किती आहे 8,40,000 रुपये आहे. त्यांना देखील कर भरावा लागणार आहे. श्री डिसिजला यांचं जे वय आहे ते आहे 81 आणि उत्पन्न किती आहे, तर 4,50,000 यांना कर जो आहे तो भरावा लागणार नाही. तर बघा आपण बघू शकतो की श्री डिसिल्वा यांचं जे वय आहे ते 81 वर्ष आहे म्हणून त्यांचं जे करपात्र उत्पन्न आहे ते आहे 4,50,000. मग त्यांना जो कर आहे तो इथे भरावा लागणार नाही. तर अशा प्रकारे सारणी आपण अभ्यासलेली आहे. आता जे उदाहरण आहे ते आपण घेणार आहोत की श्री करतार सिंह वय
जे आहे त्यांचं ते 48 वर्ष आहे. मग खाजगी कंपनीत नोकरी करतात, योग्य भत्ते वगळून त्यांचा जो मासिक पगार आहे तो आहे 42,000 रुपये. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपये हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेले आहे व त्यांनी 12,000 रुपये देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे. मग त्यांच्या आयकराचे जे गणन आहे ते करायचं आहे. त्यासाठी आपण जी उकल आहे ती करून घेतलेली आहे. तर बघा, करतार सिंग यांचे वय जे आहे ते 48 वर्ष दिले आहे आणि म्हणून सारणी 1 म्हणजे 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीचा गटात हे मोडणार आहे. मग करतार सिंग यांचे जे उत्पन्न आहे ते बघा, करतार सिंग यांचे मासिक उत्पन्न आहे 42,000 रुपये. हे त्यांचे मासिक उत्पन्न आहे आणि एकूण वार्षिक उत्पन्न आहे 42,000 गुणिले 12. मग किती होतात बघा, तर एकूण मासिक उत्पन्न जे आहे ते होते 5,04,000 रुपये. एवढं त्यांचं एकूण मासिक उत्पन्न होतं. मग एकूण कपात 80C नियमाप्रमाणे 80% प्रमाणे किती होणार आहे, गुंतवणूक भविष्य निर्वाह निधी आणि रक्कम होणार आहे 3,000 गुणिले 12 बरोबर किती, तर 36,000 रुपये. आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ती आहे 15,000 रुपये. एकूण किती होतात, तर 51,000 रुपये एवढे होतात. मग करतार सिंग यांनी पंतप्रधान निधीला दिलेली जी रक्कम आहे ती आहे 12,000 रुपये. मग करपात्र उत्पन्न बरोबर 1 मधील रक्कम, 2 मधील रक्कम अधिक 3 मधील रक्कम अशी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे, जे आपण इथे करून घेतलेले आहे. आता बघा, करपात्र उत्पन्न किती आहे, 5,04,000 वजा काय करणार आहोत, तर 51,000 अधिक 12,000 आपण इथे करणार आहोत. मग 5,04,000 वजा 63,000 आता किती आलेले आहे, 4,41,000 रुपये आलेले आहेत. मग सारणी 1 नुसार करपात्र उत्पन्न आहे 4,41,000 असल्यामुळे ते 2,50,000 रुपये म्हणजे 5 लाख या मर्यादित आहे. आणि हे उत्पन्न जे आहे ते कसं आहे, तर मर्यादित स्वरूपाचं आहे. म्हणून देय कर आयकर बरोबर किती आहे, करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपये गुणिले किती येणार आहे, 5/100 एवढं गुणाकार येणार आहे. मग बघा, याचा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे. तर इथे 4,41,000 वजा 2.5 लाख गुणिले 5/100 हे आपल्याला करायचं आहे. आलेलं आहे 1,91,000 गुणिले 1/20 हे आलेलं आहे. आता बघा, देय जो आयकर आहे तो आहे 9,550 रुपये हा देय आयकर आहे. मग इथे शिक्षण उपकर हा आयकरावर आकारला जातो, म्हणून शिक्षण उपकर किती असणार आहे, तर 9,550 2/100 असं आहे. मग यांचा जो गुणाकार आहे तो आता इथे आपण करून घेतलेला आहे. तर तो येतोय 191 रुपये. मग माध्यमिक आणि उच्च शिक्षण उपकर 9,550 गुणिले किती, 1/100 त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण केलेला आहे, तो आलेला आहे 95.50 रुपये एवढा आलेला आहे. मग एकूण आयकर किती आहे, तर 9,550 अधिक 191 अधिक 95.50 यांची जी बेरीज आहे ती देखील आपण इथे करून घेतलेली आहे. तर त्यांची जी बेरीज आहे ती अशी आहे की 9,550 अधिक 286.50. मग यांची बेरीज येते. करतार सिंगाचे एकूण आयकर किती आहे, तर 9,836.50 रुपये एवढं त्यांचं आयकर आहे. मग एवढं त्यांचं आयकर असल्या कारणाने त्यांना काय करावं लागणार आहे, तर करतार सिंगाचे एकूण उत्पन्न आपल्याला माहीत आहे किती आहे, तर त्यापैकी त्यांना जो आयकर आहे तो भरावा लागणार आहे 9,836.50 रुपये एवढं त्यांना आयकर भरावा लागणार आहे. पहा मुलांनो, आपला हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत बघा. तर अर्थनियोजन म्हणजे काय, त्यामध्ये बचत व गुंतवणूक तसेच बचत कशी करायची, तसेच आपली कर रचना व आयकर गणन इत्यादींचा सखोल अभ्यास जो आहे तो आपण ह्या पाठामध्ये केलेला आहे. अर्थनियोजन म्हणजेच काय, तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं की अर्थनियोजन म्हणजेच काय, की आपण जे काही कमाई करत असतो त्या कमाईचं किंवा त्या पैशांचं अगदी व्यवस्थित नियोजन करणं, कुठे किती पैसा खर्च होतो, कुठल्या पार्टवरती किती पैसा आपण काय करत असतो, खर्च करत असतो, कुठल्या विभागावरती, जसं की
शिक्षण विभाग आहे, शिक्षणासाठी किती पैसा खर्च होतो, ट्रॅव्हलिंगसाठी किती खर्च होतो किंवा घरात किती खर्च केला जातो, या छोट्या छोट्या गोष्टींची सगळ्यांनी आपण काय घ्यायला पाहिजे तर काळजी घ्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण अर्थनियोजन जे आहे ते आपण ह्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपलं जे 6वं प्रकरण आहे अर्थनियोजन हे आपलं अभ्यासून कंप्लीट झालेलं आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा व प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या आणि योग्य पद्धतीने आपण इथे समजून घेणार आहोत. आपले जे प्रकरण आहे अर्थनियोजन हे आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यामध्ये त्याचा आपण सराव घेणार आहोत, खेळ घेणार आहोत आणि परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा देखील आज आपण सराव घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया सरावाला. तर बघा, या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य जे आन्सर आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे डॅश या व्यवहारामुळे स्वतःजवळ अधिक रक्कम ठेवावी लागत नाही व ती रक्कम हटवण्याची वा चोरीला जाण्याची भीती राहत नाही. आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आहे तो आहे आपला रोकड सहित आणि रोकड रहित. मग सांगा पहा मुलांना, आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं योग्य उत्तर आहे रोकड रहित. ते पहा कसं की रोकड रहित या व्यवहारामुळे स्वतःजवळ अधिक रक्कम ठेवावी लागत नाही व ती रक्कम हरवण्याची किंवा हटवण्याची व चोरीला जाण्याची भीती देखील आपल्याला राहत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की वस्तू विकत घेण्याची त्या रकमेची शक्ती म्हणजे पैशाची डॅश कमी होते, ती भय शक्ती कमी होते की क्रय शक्ती कमी होते. मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, जे क्रय शक्ती आहे ती कशी होते तर कमी होत जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी मध्ये डॅश करणे थोडे जोखीम असते. तर काय करणे जोखीमीचं असतं? पहा, बचत करणं जोखीमीचं असतं की गुंतवणूक करणं जोखीमीचं असतं? सांगा पाहू, आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, तर गुंतवणूक हे आहे आपलं योग्य आन्सर. म्हणून बघा, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इत्यादी मध्ये जी गुंतवणूक आहे ती करणं कशी असते तर जोखीमेचं असतं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर डॅश भरावा लागत नाही, आयकर की संपत्ती कर? तर शेतीतून जे काही उत्पन्न मिळतं त्याच्यावर काय भरावं लागत नाही? पहा, आयकर आणि संपत्ती कर असं आपल्याला जे ऑप्शन आहे ते दिलेलं आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, आयकर जे आहे हे आपलं योग्य आन्सर आहे. बघा, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर जे आहे ते शेतकऱ्यांना भरावं लागत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे कराचे डॅश आहेत. तर हे प्रकार आहेत की नावं आहेत? अगदी बरोबर, जे कर आहे कराचे 2 प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. मग हे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे काय आहेत तर कराचे काय आहेत तर कराचे 2 प्रकार आहेत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की आयकर, संपत्ती कर आणि व्यवसाय कर तसेच हे जे सगळे प्रकार आहेत जसं कस्टम ड्युटी आहे हे कुठल्या प्रकारामध्ये मोडतात? त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कर दिलेला आहे आणि अप्रत्यक्ष कर दिलेला आहे. तर या दोन्हीपैकी कुठलं आपलं ऑप्शन जे आहे ते योग्य असणार आहे? अगदी बरोबर, प्रत्यक्ष कर हे काय आहे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी तरतुदी असणारे डॅश सादर करतात. तर अर्थमंत्री काय सादर करत असतात? पहा, ते अर्थसंकल्प सादर करतात की दृढ संकल्प सादर करतात? सांगा पाहू, अर्थमंत्री काय करतो तर तो अर्थसंकल्प जो आहे तो सादर करत असतो. म्हणून अर्थसंकल्प हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की डॅश या कार्डाचा उपयोग ओळखपत्र म्हणूनही होतो. तर कुठलं असं कार्ड आहे की ज्याचा ओळखपत्र म्हणून उपयोग होतो? ते पॅन कार्ड आहे की डेबिट कार्ड आहे? अगदी बरोबर, काय आहे तर पॅन कार्डचा ओळखपत्र म्हणून देखील काय होतो तर उपयोग होतो.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अधिनियमांच्या 80D 80G या कलमांना अनुसरून एकूण वार्षिक उत्पन्नातून डॅश मिळते, तर ते मिळकत मिळते की वजावट मिळते? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय मिळते, तर वजावट जी आहे ती मिळत असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की श्री देशमुख यांचे वय 27 वर्ष असून त्यांचे करपात्र उत्पन्न 2,34,000 रुपये आहे, तर त्यांना आयकर भरावा लागेल की नाही? आता 2.5 लाखापेक्षा यांचे उत्पन्न कसं आहे, कमी आहे, म्हणून यांना आयकर भरावा लागणार आहे की नाही? अगदी बरोबर, त्यांना आयकर जो आहे तो भरावा लागणार नाही, कारण त्यांचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कसे आहे, तर कमी आहे. तर पहा मुलांना, आपलं जे अर्थनियोजन आहे हे प्रकरण आपलं अभ्यासून झालेलं आहे आणि त्याचा सराव देखील आपण आता थोडक्यामध्ये घेतलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. यापैकी आपण हा जो गिटारचा गेम आहे तो आपण सिलेक्ट करूया आणि विचारलेल्या प्रश्नांचे योग्य आन्सर देऊयात. बघा, सामान्यतः एकूण गुंतवणुकीवर डॅश कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंत वजावट मिळते. मग त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, तर 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट दिलेला आहे 80C, सेकंड आहे 80G, थर्ड आहे 80D आणि नंतर आहे 80H. मग काय असणार आहे? अगदी बरोबर, 80C जे आहे हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो आहे, ज्या करांचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही ते कर म्हणजे कोणते कर असते? ते अप्रत्यक्ष कर असते, प्रत्यक्ष कर असते की आयकर असते? कोणतेही नाही. मग असं कुठलं आहे की ज्या कराचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही ते कर म्हणजे अप्रत्यक्ष कर? अगदी बरोबर, कुठलं कर आहे, तर ते अप्रत्यक्ष कर आहे ज्याचा करदात्यावर भार पडत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, मेहताजी यांचे वय जे आहे ते आहे 81 वर्ष, करपात्र उत्पन्न आहे त्यांचं 4.5 लाख रुपये. मग किती आयकर त्यांना भरावा लागणार आहे? ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 30,000 रुपये, करपात्र उत्पन्नाच्या 20% आणि करपात्र उत्पन्नाच्या फक्त 5% आणि शेवटचं आहे आयकर भरावा लागणार नाही. आता इथे काय झालेलं आहे, त्यांचं उत्पन्न जरी जास्त असेल तरी त्यांचं वय देखील कसं आहे, तर जास्त आहे, 81 वर्ष आहे, म्हणून त्यांना कर भरावा लागणार नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, तर त्यांना आयकर जो आहे तो भरावा लागणार नाही. तर पहा मुलांना, आपला जो प्रश्न आहे तो आहे, डॅश या कलमानुसार आरोग्यासाठीच्या विमा हप्त्यावर सूट दिली जाते. आणि त्यासाठी आपले ऑप्शन आहेत 80D, 80H, 89D आणि 80C. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर 80D हे जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, पॅन कार्ड हे आयकर विभागाकडे कर भरणा करण्यासाठीचे चलन आहे. मग पॅनचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे. बघा, पर अकाउंट नाउन, परमनंट अकाउंट नंबर, पर्सेंटेज अकाउंट नंबर आणि प्रायमरी अकाउंट नेम. मग आपले योग्य ऑप्शन जे आहे, पॅनचा फुल फॉर्म काय असणार आहे, तर परमनंट अकाउंट नंबर हा काय आहे, पॅनचा फुल फॉर्म आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, कायम खाते क्रमांक पॅन कार्डाचा क्रमांक किती अंकी असतो? तर पॅनवर किती नंबर दिलेला असतो? बघा, तो 12 असतो, 8 असतो, 10 असतो की 7 असतो? किती असतो? अगदी बरोबर, तो असतो 10. तर पॅन या कार्डावर 10 अंकी नंबर नोंदवलेला असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीमध्ये करपात्र उत्पन्न कितीपर्यंत असेल तर आयकर भरावा लागत नाही? बघा, 1 लाख रुपये, 2,50,000 रुपये, 3 लाख रुपये की 3,50,000 रुपये? आपल्याला साहजिकच आहे, आपण अभ्यासलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असतं त्यांना जो कर आहे तो भरावा लागत नाही. म्हणून 2,50,000 हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की आयकर कलम डॅश अन्वये पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी किंवा मान्यताप्राप्त संस्थांना देणग्या दिल्यास आयकरात 100% सूट मिळेल.
बघा 100% जे सूट आहे ते कशात मिळणार आहे बघा, 80C, 80D, 80H की 80G. अगदी बरोबर, आपलं उत्तर जे आहे ते आहे 80G. 100% काय मिळणार आहे तर सूट या कलमानुसार मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. फर्स्ट आहे 2016-17, 2015-16, 2018-19 आणि 2017-18. कुठलं जे इथे विचारलेलं उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष असणार आहे ते कुठलं असणार आहे 2017-18चं? अगदी बरोबर, ते असणार आहे 2018-19. हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, शेवटचा आपला जो प्रश्न आहे तो आहे, आपल्या देशात डॅश ते डॅश कोणते वित्तीय वर्ष असते? 31 जानेवारी ते 29 फेब्रुवारी, 1 एप्रिल ते 31 मार्च, 31 मार्च ते 30 एप्रिल आणि कोणतेही नाही. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे तर अर्थनियोजन या प्रकरणावर विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचे अगदी योग्य उत्तरे जे आहेत ते तुम्ही दिलेले आहेत. आता या अर्थनियोजन या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत. चला मग मुलांनो, रेडी आहात सगळेजण या प्रकरणावरती परीक्षा देण्यासाठी? तर बघा, यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 4 ऑप्शन देखील दिलेले आहेत. त्यापैकी एक ऑप्शन जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि योग्य आन्सर द्यायचा आहे. बघा, विचारलेला आहे पहिला प्रश्न, तो असा आहे की एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. बघा, ते आहे 2016-17, 2015-16, 2018-19, 2017-18. कुठलं असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, ते असणार आहे 2018-19 हे वर्ष असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, कायम खाते क्रमांक पॅन कार्डाचा क्रमांक किती अंकी असतो? आणि त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 12, 8, 10 आणि 7. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 10 नंबर जो आहे तो पॅन कार्डवरती असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅश या कलमानुसार आरोग्यासाठीच्या विमा हप्त्यावर सूट दिली जाते. विमा हप्त्यावरती सांगितलेलं आहे. मग तो 80D आहे, 80H आहे, 79D आहे की 80C आहे? कुठला कलम नंबर आहे ज्याच्यावरती विमा हप्त्यावरती सूट दिली जाते? अगदी बरोबर, 80D हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की सामान्यतः एकूण गुंतवणुकीवर डॅश कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त 1,50,000 रुपयापर्यंत वजावट मिळते. मग बघा, ते आहे 80C, 80G, 80D की 80H? काय असणार आहे? अगदी बरोबर, 80G या कलमान्वये आपल्याला काय होतं तर 1.5 लाखापर्यंत वजावट मिळते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की पॅन कार्ड हे आयकर विभागाकडे कर भरणा करण्यासाठी चलन आहे, तर पॅनचे जे संपूर्ण नाव आहे ते आपल्याला सांगायचे आहे. फर्स्ट आहे आपलं पर अकाउंट नाउन, सेकंड आहे परमनंट अकाउंट नंबर, थर्ड आहे पर्सेंटेज अकाउंट नंबर आणि लास्ट आहे प्रायमरी अकाउंट नंबर. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, परमनंट अकाउंट नंबर हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, मेहताजी यांचे जे वय आहे ते आहे 81 वर्ष आणि त्यांचे कर उत्पन्न जे आहे ते आहे 4,50,000 रुपये. मग त्यांना आयकर भरावा लागणार आहे की नाही भरावा लागणार? बघा, 30,000 रुपये त्यांना भरावे लागतील का? किंवा करपात्र उत्पन्नाच्या 20%, करपात्र उत्पन्नाच्या फक्त 5% की आयकर भरावा लागणार नाही? इथे त्यांचं उत्पन्न हे जास्त असलं तरी त्यांचं वय देखील कसं आहे? जास्त आहे, म्हणून त्यांना इथे आयकर जो आहे तो भरावा लागणार नाही. अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे की 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीमध्ये करपात्र उत्पन्न कितीपर्यंत असेल तर आयकर भरावा लागत नाही? तर बघा, उत्पन्न हे किती असले पाहिजे जेणेकरून आयकर भरावा लागणारच नाही? तर बघा, 1 लाख रुपये, 2,50,000 रुपये,
3,00,000 रुपये की 3,50,000 रुपये. मग कितीपर्यंत उत्पन्न असायला पाहिजे जेणेकरून आयकर भरावा लागणार नाही? अगदी बरोबर, 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर आयकर जो आहे तो भरावा लागत नाही. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, ज्या करांचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही ते कर म्हणजे कोणते कर? ते अप्रत्यक्ष कर आहे, प्रत्यक्ष कर आहे की कोणतेही नाही की आयकर कर आहे? कुठला कर असणार आहे? अगदी बरोबर, ते असणार आहे अप्रत्यक्ष कर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, आपल्या देशात डॅश ते डॅश कोणते वित्तीय वर्ष असते? फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे 31 जानेवारी ते 29 फेब्रुवारी, 1 एप्रिल ते 31 मार्च, 31 मार्च ते 30 एप्रिल आणि कोणतेही नाही. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की आयकर कलम डॅश अन्वये पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी किंवा मान्यताप्राप्त संस्थांना देणग्या दिल्यास आयकरात 100% सूट मिळते. तर बघा 80C, 80D, 80H आणि 80G. तर 80G अगदी बरोबर, ह्या कलमानुसार काय मिळते तर 100% जी सूट आहे ती मिळते. तर बघा अशा प्रकारे आपण अर्थनियोजन या आपल्या 6व्या प्रकरणावरती टेस्ट घेतलेली आहे, परीक्षा घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा सराव देखील आपण ह्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर बघा पहिला जो आपला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना कोणत्या 2 बाबी ह्या आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहे? तर बघा पहिली जी बाब आहे ती कोणती बाब आहे? तर जी पहिली बाब आहे ती आहे, एक म्हणजे जोखीम व दुसरी म्हणजे लाभ ह्या बाबी गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे कराचे प्रकार सांगायचे आहे. आपल्याला तर माहितीच आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. बघा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे काय आहे तर कराचे 2 प्रकार आहेत. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, आयकर प्राप्तिकर कशावर आकारला जातो? बघा कशावर आकारला जातो तर व्यक्तीचे, संस्थेचे किंवा इतर कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न तसेच आयकर अधिनियमान्वये ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यावर आयकर प्राप्तिकर आकारला जातो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, कायम खाते क्रमांक म्हणजेच पॅन म्हणजे काय? तर पॅन म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीचे अर्ज केल्यावर आयकर विभागाकडून एक विशिष्ट असा 10 अक्षरात्मक क्रमांक दिला जातो. त्यास काय म्हटलं जातं तर पॅन म्हटलं जातं. म्हणजेच काय तर परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की आयकर आकारणीचे 5 स्रोत आपल्याला लिहायचे आहे. ते बघा 5 स्रोत आहे, पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न, घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न, धंदा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न व इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न, असे 5 आयकर आकारणीचे जे स्रोत आहे ते आपण सांगितलेले आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो, आयकर अधिनियमांच्या कोणत्या कलमांना अनुसरून एकूण वार्षिक उत्पन्नातून काही वजावट मिळते तसेच करपात्र उत्पन्न म्हणजे काय ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आयकर अधिनियमांच्या 80C, 80D, 80G इत्यादी कलमांना अनुसरून एकूण वार्षिक उत्पन्नातून वजावट आपल्याला मिळत असते. मग ही वजावट करून उरलेल्या उत्पन्नाला करपात्र उत्पन्न असे म्हणतात. मग आयकराची या उत्पन्नावरच काय केली जाते तर आयकराची आकारणी जी आहे या उत्पन्नावरच केली जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय व त्यांची उदाहरणे आपल्याला लिहायची आहे. ती आहे प्रत्यक्ष कर, ज्या करांचा भार प्रत्यक्ष करदात्यावर पडतो ते कर म्हणजे काय तर प्रत्यक्ष कर. आणि उदाहरण आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आयकर, संपत्ती कर, व्यवसाय कर, अवक्री कर, कस्टम ड्युटी इत्यादी काय आहे प्रत्यक्ष कर आहेत. मग अप्रत्यक्ष कर कोणते तर ज्या करांचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही ते म्हणजे अप्रत्यक्ष कर. जसे की केंद्रीय विक्री,
कर, मूल्यवर्धित कर, सेवा कर, कर इत्यादी काय आहे? अप्रत्यक्ष कर आहे. आणि आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे 2017-18च्या अर्थसंकल्पानुसार ज्यांची वार्षिक उत्पन्नापासून वजावट दाखवता येते अशा सर्व गुंतवणुकी ज्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर बघा, पहिले आहे जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच काय? तर GPF. दुसरा आहे गृहकर्ज. तिसरा आहे लोक भविष्य निर्वाह निधी. फोर्थ आहे म्युच्युअल फंड. शैक्षणिक शुल्क म्हणजेच 2 मुलांकरिता जे दिलं जातं ते आहे शैक्षणिक शुल्क. मग आहे आरोग्य विमा आणि जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, LIC त्याला आपण म्हणतो. मग राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना NSC आणि 5 वर्षांकरता पोस्टात केलेली गुंतवणूक. तसेच मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना 1.5 लाखापर्यंत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण अर्थनियोजन हे आपल्या 6व्या प्रकरणाचे जे काही क्वेश्चन आन्सर आहे ते देखील आपण इथे समजून घेतलेले आहे. तर बघा, आपलं जे 6वं प्रकरण आहे अर्थनियोजन ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. तसेच त्याच्यावर गेम जो आहे, खेळ जो आहे, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण ह्या पाठाची समजून घेतलेली आहे, त्याचा सराव आपण करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 6वं प्रकरण आहे अर्थनियोजन हे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.